नमस्कार. मी कवी वादळकार पुण्यावरून मी बोलत आहे. नक्षत्रांचं देणं काव्यमंच, मुख्यालय भोसरी, पुणे 39. आपणासाठी मी 14 सप्टेंबरच्या कार्यक्रमाचं सहज निमंत्रण देत आहे. आपल्या संस्थेचा 25वा वर्धापन दिन हे वर्ष आहे. या निमित्ताने आपण गेले सलग 26 वर्ष हा काव्यमळा फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 26वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफिल आणि 26वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण याच कार्यक्रमाबरोबर आपण अनेक पुरस्कार वितरणसुद्धा आयोजित केले आहे. तसेच पुस्तकांचं प्रकाशनसुद्धा सोहळा आयोजित केलं आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक लोणारी ग्रुपचे चेअरमन नितीन शेठ लोणारी, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्यिक रामचंद्र पंडित सातारा हे उपस्थित आहेत. तसेच आपल्या संस्थेवर प्रेम करणारे आशीर्वाद रूपी शुभेच्छा देणारे श्री कृष्णकुमार गोयल कोहिनूर ग्रुप चेअरमन पुणे आणि आपण सर्व मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमानिमित्त सर्व महाराष्ट्रातील तमाम कवींना विनंती आहे की हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य आहे. आपण आपल्या रचना घेऊन यायच्या श्रावण निसर्गा विषयावरच्या आपल्या प्रत्येकाला कार्यक्रमामध्ये संधी देण्यात येईल. आपण आपली रचना सादर करून ही श्रावणी मैफिल रंगवायची आहे. प्रत्येक सहभागींना सन्मानपत्र गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे. तसेच हा कार्यक्रमामध्ये आपण अनेक मान्यवरांना सुद्धा या निमित्ताने सन्मानित करणार आहे, जे समाजामध्ये तळागाळामध्ये समाजाची सेवा करत आहेत. तसेच या ठिकाणी असणाऱ्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केले समाजासाठी अशा समाजसेवकांचा समाजभूषण पुरस्कार देऊन आपण गौरवण्यात येणार आहे. तसेच आपल्या संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत, जे अनेक वर्ष काम करतात, संस्थेत जोडलेले आहे, या संस्थेत चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, जे निष्ठावंत कट्टर नक्षत्र आहेत, अशा नक्षत्रांना नक्षत्र गौरव पुरस्काराने सुद्धा आपण सन्मानित करण्यात येणार आहे. कुसुमाग्रजांच्या बद्दलचा आपला जो कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार आहे, ज्येष्ठ व्यक्तीच्या बद्दल आदर व्यक्त करणारा पुरस्कार आपण देणार आहोत. तसेच या ठिकाणी आपण जे उद्योजक व्यवसाय उद्योग सांभाळून या चळवळी संबंधित अशा उद्योजकांनासुद्धा आपण उद्योजक गौरव स्मृती पुरस्काराने सन्मानित करणार आहे. ज्यांनी ज्योतिष आणि या क्षेत्रामध्ये काम केले अशांनासुद्धा ज्योतिष रत्न पुरस्काराने आपण सन्मानित करणार येणार आहे. तसेच दरवर्षी आपण स्पर्धा घेतो काव्यसंग्रहाची, तर नक्षत्र काव्य दौलत या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी आपण दिवाळी अंक स्पर्धा घेतो. 19वी ही आपली स्पर्धा आहे, तर यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचंसुद्धा बक्षीस वितरण दिवाळी अंकांचं असणार आहे. 2024मध्ये जे प्रकाशित झालेले दिवाळी अंक त्यांना आपण सन्मानित करणार आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्याला विविध क्षेत्रामध्ये लोक काम करतात, अशा सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहे. तर या सोहळ्याला आनंदी सोहळ्याला आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आणि ठिकाण आहे सायन्स पार्क एसी नाट्यगृह विज्ञान केंद्र चिंचवड पुणे 19. सकाळी 10:30 वाजता सर्वांनी हजर राहायचे. मी तुमची वाट बघतोय. चला तर श्रावणी मैफिलीला जी वर्षभर आपण वाट बघत असतात तो आनंदाचा सोहळा संपन्न होत आहे. 14 सप्टेंबर रविवारी या ठिकाणी सायन्स पार्क येथे 10:30 वाजता. चला, मी येत आहे. आपण सर्वांनी यायचे आणि या कौतुक सोहळ्याला साक्षीदार व्हायचे. पुन्हा एकदा सर्वांना माझ्याकडनं आभाळ भरून, पाऊस भरून, नक्षत्र भरून शुभेच्छा. जय भारत, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र.